घराकडे मी निघत होतो तितक्यात एका काकांनी मला सांगितलं की असं असं आपला महाबळेश्वर मध्ये पॉइंट आहे, तर तुम्ही एक्सप्लोर केलाय का आतापर्यंत? आम्ही तिकडे निघालेलोच आहे. अर्ध्या रस्त्यात आलो तर बघू शकता पूर्ण रस्ता बंद आहे. तर आता इथं पुढे आपण चालत जाणार आहे, तर कुठला पॉइंट आहे याची क्युरिओसिटी तुम्हाला पण झाली असेल, तर आम्हाला पण झाली. अजूनपर्यंत मी या पॉइंटला गेलेलो नाहीये, तर आपण आता तिकडे जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो बघू शकता आपण इकडे आलेलो आहे आणि मध्ये मध्ये बघू शकता रस्ते बंद आहे. थोडीशी मनामध्ये भीती पण आहे, कारण की आपण जंगलातनं चाललोय. तुम्ही जर या पॉइंटला येत असाल माझ्या एक्सप्लोर नंतर, तर सावधगिरीने या. आता बघू शकता पूर्ण रस्ता सुमसान आहे पुढेपर्यंत. तर आता आपण पुढे चाललेलो आहे, चला माझ्या बरोबर परत. मित्रांनो दम लागलाय थोडासा, कारण लय चाललोय आपण आता आणि बसलोय बघा मी इथं. आता हे पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. इकडं घोड्यांची मित्रांनो रहदारी आहे, कारण की घोड्यांचे पायांचे ठसे इथं दिसत आहेत मातीमध्ये रवलेले. म्हणजे ह्या पॉइंटला घोडे घेऊन येत असतील माणसं. तसं या पॉइंटला मी मित्रांनो पहिल्यांदाच येतोय, कारण की मला खरंच हा पॉइंट माहिती नव्हता महाबळेश्वरमध्ये. ते काका बोलले त्यामुळे आम्ही इकडे एक्सप्लोरला आलेलो आहे. आता ते एका लेडीज पण आम्हाला भेटल्या होत्या रस्त्यामध्ये. त्यांनी पण सांगितलं इकडे आहे एक पॉइंट, पण त्यांनी काही नाव सांगितलं नाही आम्हाला कुठला पॉइंट आहे तो. तर तिथं गेल्यानंतर बघू आपण कोणता पॉइंट आहे, आणि त्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता पुढे निघूया आपण परत. तर मित्रांनो बघू शकता रस्ता तर खराब आहे आणि मध्ये मध्ये बंद पण आहे. रस्त्याच्या दगड्या बघू शकता कशा आहेत, आणि पूर्ण घनदाट मित्रांनो जंगल आहे. महाबळेश्वरच्या म्हणजे या भागामध्ये तर मी कधी आलो नाही. आता त्या पॉइंट वरती आपण थोड्या वेळात पोहोचू का नाही पोहोचू मला माहिती नाही किती लांब येते, पण आपण त्या निश्चय केलेला आहे की तो पॉइंट एक्सप्लोर आज करूनच जायचा आहे. तर अजूनपर्यंत या बहादुरीसाठी सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून टाका मला. आणि चला आता पुढे जाऊया उशीर न करता त्या पॉइंटला एक्सप्लोर करण्यासाठी. चला. काय समजेना मित्रांनो, रोडवर चालतोय ह्या रस्त्यावरती, रानातल्या पण काय रस्ता संपायचं नाव घ्या ना. कधी पॉइंट यायचा काय माहिती तो आता. आता आपण चाललोय तिकडे, तर चला शेवटपर्यंत एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आता आपण चाललेलो होतो, तर आता इथं बाजूलाच व्हाळ आहे आणि व्हाळाचं पाणी अजूनपर्यंत शाबूत आहे, वाहतं पाणी आहे. म्हणजे अजूनपर्यंत काही पाणी आटलेलं नाही इथलं. मित्रांनो कुठं चाललोय काय माहित नाही, पॉइंटचं नाव पण कुणी काय सांगितलं नाही, फक्त पॉइंट आहे, रस्ता आहे आणि आम्ही तिकडे चाललेलो आहे. आता चालून चालून पाय पण घायला आलेले आहेत. तर आता ह्यासाठी तर तुम्ही सबस्क्राईब मित्रांनो केलं पाहिजे, कारण की आपल्या चॅनल वरती असेच भन्नाट व्हिडिओ येत असतात. चला तर पुढे जाऊया आपण. आता खूपच जास्त लांब आहे का जवळ येते काय मित्रांनो मला माहिती नाही, पण आपण जाऊया चला. काय पुढं का निस्ताच रस्ता दिसतोय काय समजेना मला. ट्रॅकिंग साठी ते एक नंबर जागा आहे. निस्ताच मित्रांनो घोड्यांचे पाय आहेत, म्हणजे घोड्यांची रहदारी इकडे असेल. रस्त्याला जर आला या बघितलं तर निस्तेच घोड्यांचे पाय आहेत, म्हणजे घोडेवाले इकडे येतात, त्यांना हा रोड चांगला माहिती. पाहायला मित्रांनो पूर्ण चालून चालून आता सुन्न पडायला आले. आता इथं आल्यानंतर मी चक्रव्यूह मध्ये अडकलेलो आहे. इथं आता 4 रोड आहेत मित्रांनो. आता चालतोय तो एक वेगळाच आहे. तिथून परत वरच्या साईडला एक फाटा फुटलाय, खालच्या साईडला एक फाटा फुटलाय आणि एक सरळ गेलाय. आता जायचं कुठं तो प्रश्न पडलाय. आधीच आपल्याला रूट माहिती नाहीये, आपण फक्त माणसांचं ऐकलंय की हा पॉइंट एक्सप्लोर करा आणि आपण निघालेलो आहे. आता मी तर डिसिजन मित्रांनो एवढंच घेणार आहे. इथं आता मी सरळ जाणार आहे. या 2 वाटा फुटलेल्या आहेत त्यांनी काही मी जाणार नाहीये, आणि जर सरळ असेल तर वस्तीकडे किंवा गावांकडे तरी जाईल, आणि ह्या जर गेलो तर मी जंगलांमध्ये अडकून पडू शकतो मित्रांनो. त्यामुळे आपण सरळ जाणार आहे आता. तर चला माझ्या बरोबर. मित्रांनो हे जंगल एवढं डार्क आहे ना, आता थोडं थोडं पुढे जातोय आम्ही, आणि एवढं डार्क होत चाललंय ना काय बोलाय नको. मित्रांनो काय जंगल आहे, एक नंबर जंगल आहे महाबळेश्वरचं तर माहितीच आहे, पण एवढं डार्क असेल आजपर्यंत बघितलं नाही आतून.
तर एवढ्या आपण पॉईंटसाठी चाललेलो आहे त्या, तर काय मित्रांनो एवढी पायांची पण वाट लागली चालून चालून, काय तो पॉईंट आपल्याला भेटणं आणि जंगलाला बघून तर अजूनच थोडीशी भीती निर्माण आहे माझ्या मनामध्ये. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचं हे झाड आहे, पूर्ण वाकलेलं आहे पण भारी दिसते. आणि हे मला वाटते वाळ आहे, खूप मोठी वाळ आहे, नदीच्या एवढी आहे. जी लिंगमाळे नदीचं पात्र आहे मित्रांनो तेवढीच ही वाळ आहे. क्लास वाटते म्हणजे चालताना इथून, पण थोडीशी मनात भीती पण आहे. आता आपण पुढे पुढे चाललेलो आहे, तर चला माझ्या बरोबर. आणि अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या. पुढे आत तर आलेलो आहे, पण आता विचार करतोय काय आहे नक्की, कारण की इथे आल्यानंतर 3 रूट आहेत, तर कोणत्या रूटनं जायचं काही समजत नाहीये. तर डोकं तर चालायचं बंद झालेलं आहे पूर्णपणे. तर बघू पुढे काय करायचं ते. तर मित्रांनो आता हे 3 रूट लागले, तर मला समजेना कोणत्या रूटने जायचंय. त्यामुळे काय आता जास्त मी विचार करणार नाहीये. आणि आता संध्याकाळ पण होत चाललेले आहे, त्यामुळे इथे एक दगड आहे मित्रांनो, पण पूर्ण पावसामध्ये शेवळलाय. त्यामुळे त्याच्यावरती काय सूचना असतील किंवा नकाशा असेल काही समजत नाहीये. त्यामुळे आपण आपली जी जर्नी आहे ते एंड करत आहे. आणि तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्ही महाबळेश्वरला फिरण्यासाठी येत असाल, प्रॉपर गाईड घेतल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी जाऊ नका आणि पूर्ण तिथली माहिती घ्या, तरच त्या पॉइंटला किंवा प्लेसला व्हिजिट करा. तर मित्रांनो पुढे आता आपण काही जाणार नाहीये, तर आपली जी जर्नी होती आपण एंड केलेली आहे. आता आपण घरी जाणार आहे. तर नेक्स्ट टाइमला पूर्ण माहिती घेऊन पुढचा जो पॉईंट आहे तो एक्सप्लोर नक्की करू. तर नेक्स्ट पार्टसाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नाही तिथे पण करा आणि तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.